लखलखती तेजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. शिवरायांचा छावा होता, शिवरायांचा छावा, शिवरायांचा छावा होता, शूरवीर मनी कवी बाणा, शिवरायांचा छावा होता, शूरवीर मनी कवी बाणा. देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लखलखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. छावा भाग 13. रायगडावर संभाजीराजे नखशिखा हे काव्य बांधण्यात गुंतले होते. हिंदुस्थानी स्त्री सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक त्यांनी राधेच्या आणि श्रीकृष्णाच्या प्रेमभावनेतून व्यक्त केलं होतं. श्रावण मास सुरू झाला. संभाजीराजे बालेकिल्ल्याबाहेर पडले जगदीश्वराचं दर्शन घ्यायला. श्रावण मासाचा तो अनेक वर्ष चालत आलेला रिवाज होता. पहाट वेळच्या जगदीश्वराच्या दर्शनाचा. गाभाऱ्यातल्या पिंडीवर बेलफुले वाहण्यासाठी संभाजीराजे धीमी पावलं टाकत पुढे झाले आणि अचानक गाभाऱ्यातून एक शुभ्र वस्त्रधारी मूर्तिमंत स्त्री सौंदर्य अवतरलं. एवढं सुंदर सात्विक सौंदर्य, तेही रायगडावर. आपण वर्णन केलेली नखशिखा ती हीच. संभाजीराजांची नजर त्या सौंदर्यावर खिळून गेली. तुम्ही कोण? इथे कशा? जी तुम्ही कोण? इथे कशा? जी आम्ही सुरनीसांकडच्या गोदावरी इथे घरपणासाठी आलो. बर, येऊ आम्ही. थोरल्या राणी सरकार वाट पाहतात. हो, या. काय ग गोदा, काय म्हणत होते युवराज? नेमकी तुझीच कशी चौकशी केली ती मला काय माहिती. पण तू तरी कशी त्यांना सामोरे गेलीस? शांत राहा, राणीसाहेब येतात. मुजरा राणी सरकार, हळदी कुंकू घेऊन जा ग. होय राणी सरकार. गोदावरी जी तुम्ही घरपणाला आलात? जी राणी सरकार. आमचा महालही आपलं माहेरच समजा. येत जा सगळ्या सणा समारंभांना. आम्ही आमंत्रण धाडूच. जी जशी आपली आज्ञा. सोयराबाईंनी गोदावरीला प्रसंगाप्रसंगाने महाली निमंत्रणे धाडायला सुरुवात केली. जाणीवपूर्वक संभाजीराजे आणि गोदावरीची भेट घडेल असे त्या साधू लागल्या. अण्णाजी सुरनीस फोंडा किल्ल्याच्या बांधकामाकरता रायगड सोडून गेले होते. फोंड्याच्या कामाचा तपशील महाराजांपुढे रुजू करण्याकरता अण्णाजी रायगडावर आले आणि गडावरचे लोक विचित्र कुजबूज करत आहेत याची जाणीव त्यांना झाली. ध्यानीमनी नसताना सोयराबाईंच्या महालातून त्यांना वर्दी आली. मुजरा राणी सरकार. सुरनीस, तुमचा मुजरा घेताना आम्हा शर्मिंद वाटतं. पण आम्ही तरी काय करणार? आपल्याच दातांनी आपली जीभ नाही तोडता येत. क्षमा असावी, पण काय घडलं ते आमच्या ध्यानी नाही आलं. आम्ही पायीचे सेवक आहोत. जे असेल त्याची आज्ञा व्हावी. अण्णाजी पंत, आमचा होणच खोटा निघाला. जे ऐकून तुम्हास दुःख होईल त्याहून त्या बाबीचीच आम्हाला अधिक शरम वाटते. म्हणजे? तुम्ही मोठ्या मनी युवराजांना क्षमा केली पाहिजे. त्यांनी गुन्हा थोर केलाय तरी सुद्धा ते तुमचेच आहेत. तुमच्या घरी घरपणासाठी आलेल्या सवाष्णीवर गोदावरीवर त्यांची नजर गेली. सरकार,
सारा गड याबाबत चर्चा करतंय. सरकार आम्हास हे ऐकवत नाही. सुरनीस, हे अखेर तुमच्या कानी घालताना आम्हास कोण यातना होत आहेत हे तुम्हाला कळलं असेल तरीही धीर सोडू नका. याची वाच्यता तुम्हीहून कुठेही करू नका. गोदावरी गड सोडण्याच्या गोष्टी करतीये असं आमच्या कानी आलंय. काय? होय, पण ते चूक होईल सुरनीस. त्यांना तिच्याबद्दल गैरसमजांना वाव मिळेल. सुरनीस, स्वारींना यातली काहीच माहिती नाही. त्यांच्या समोर जाऊन हे बोलण्यास कुणाचीही जीभ उचलत नाही. खुद्द आम्हालाही तो धीर येत नाही. शहानिशा करून आम्हीच हे स्वामींच्या कानावर घालू. येतो आम्ही. या गोदावरी. काय झालं? गोदावरी कुठे आहे? अशा का हाका मारताय? तुमचं लक्ष कुठे आहे? सगळ्या गडावर चर्चा चालली आहे आणि तुम्ही विचारता काय झालं? जा, गोदावरीला बोलवा. जी बोलावते. जी आम्ही आलोत. गोदा, तुझ्या आणि युवराजांच्या गाठी भेटी झाल्या? झाल्या का? जी. शरम नाही वाटत? माझं ऐकावं. मला. चुप. गळ्यातल्या मंगळसूत्राची तरी लाज धरायला हवी होतीस. खबरदार या उमऱ्याबाहेर कदम पडलं तर. अंताजी, आम्ही हे काय ऐकतोय? अण्णाजींनी बाईंना बंद केलं म्हणे. जी, गडावर बोलवाय. काय बोलवाय? कसं सांगावं सरकार? जे काही असेल ते स्पष्ट बोला अंताजी. गडावर बोलवाय की आपल्या आणि गोदावरीच्या गाठी होतात आणि म्हणून तुम्हीच तिला गडावरून हलवलीये. काय? पण आमचा काहीच कसूर नाही. अण्णाजींनी गैरमेळाने त्यांना बंदी घातलंय. आम्हास माहितीये हा गैरमेळ कोणी घातलाय तो. अंताजी, म्हणूनच आम्ही थोरल्या महाली आणि अण्णाजींच्या घरी खबरगीर नेमलेत. अण्णाजींचा थोरल्या महाली राबता वाढलाय. अंताजी, आम्हास वाटतं आता बाई अण्णाजींच्या घरी राहणं धोक्याचं आहे. आमच्या आणि तिच्या दृष्टीनं तिला कैचित पकडलं जाणार आहे. तिला अण्णाजी आणि थोरल्या महालापासून वेगळं काढलं पाहिजे. पण हे घडावं कसं? धाकलं सरकार, थोरल्या महालाकडची चंद्रा कुणबीन सुरनीसांच्या वाड्यावर गेली. वाड्यावरनं मेना निघालाय आणि मेन्यात बसलेली बाई भाले किल्ल्याकडे थोरल्या महालात जायला निघाली. जा, थोरल्या महालाची मिळेल ती खबर टाकोटाकीनं आमच्या कानी पडली पाहिजे. जी. गफलतीस माफी नाही. जी. अंताजी, महादेव यमाजींना बोलवा. आम्हास देव महाली एकांती आईला साकडं घालायचंय. जी. जगदंबे, आम्हास कोणत्या पेचात टाकलं? थोरल्या महालाच्या मासाहेबांविरुद्ध आम्ही कसा मुकाबला करणार? आम्हास बळ दे आई. आज आऊसाहेब हव्या होत्या. त्यांनी आम्हास मार्ग दाखवला असता. त्या म्हणायच्या, त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. कसं सोसावं आम्ही? आऊ, आम्ही कैचित फसलोय. आता जगदंबेच्या साक्षीनं जे सुचेल ते करू. मुजरा महाराज. महादेव यमाजी. जी. आमच्या हुजराती फौजेकडचे 10-12 शिलेबंद धारकरी आमच्या समोर रुजू करा. जी. तुम्ही खुद्द जातीनं गड उतरून पाचाडवाडीत एक जीन कसली घोडदळी तुकडी सिद्ध ठेवा. तुमच्या पाठीनच आम्ही गड उतरून येणार आहोत. जी. महालशाह बंदिस्त झालाय धनी. खबर उचलाया वाव नाही. काय करायचं मोर? आता खबरीची गरज नाही. बाई बाहेर पडली की पापणी मिटायच्या आत आम्हाला वर्दी दे. जी सरकार. आमचा पोशाख द्या. जी. ढाल तलवार चिलखतासह आम्ही जातीनं जाणार आहोत. जी. पालखी निघाल्याची इशारा झाली सरकार. चला चला. कोण? आम्ही युवराज बोलतो आहोत बाई. तुम्हाला आम्ही आमच्या ताब्यात घेतलेलं आहे. काय? डर भय बाळगू नका. तुमच्या केसालाही आम्ही धक्का लावणार नाही. आम्हास आमच्या आऊसाहेबांची आण आहे. जी. बाई, मेण उतार व्हा. घाबरू नका. या घोड्यावर बैठक घ्या. हा, खबरगीर. जी. लिंगाण्याकडे कूच करा. चला चला.
बाई, माफ करा. तुम्हाला इथं आणलं म्हणून आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी दुसरा मार्गच नव्हता. तुम्ही आमच्या कैदी आहात. आमच्या महाराज साहेबांसमोर तुम्हाला आणि आम्हालाही उभं राहावं लागेल. तेव्हा आई जगदंबा जो कौल देईल तेच करा. कुणाच्याही भीड भरीला बळी पडणार नाही असा आमचा विश्वास आहे. आम्ही युवराज आहोत, तरीही आमच्या हातून जनानी कैद घडली. यासाठी तुमचे शर्मिंदे आहोत आम्ही. शक्य झाल्यास त्यासाठी आम्हाला माफ करा. आम्ही येतो. आम्ही खासे महाली जाऊन राजेसाहेबांची भेट घेणार आहोत. पण महाराजांच्या खासे महालाचा दरवाजा संभाजीराजांसाठी बंद झाला होता. महाराजांनी शंभूराजांची भेट नाकारली. एवढंच नव्हे तर संभाजीराजांच्या महालावर खासे महाराजांचे हत्यारबंद चौकी पहारे बसले. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या पुतळाबाईंना आणि येसूबाईंनाही त्यांची भेट घेता आली नाही. त्या दिवशी रायगडावर 3 माणसं कैदेत पडली. लिंगाण्यावर गोदावरी संभाजीराजांच्या कैदेत, रायगडावर संभाजीराजे महाराजांच्या नजरबंदीत आणि खुद्द छत्रपती महाराज असे राजेपणाच्या कुणालाही दिसू उमगू न शकणाऱ्या जीव घेण्या बंदिवासात. युवराजांची छत्रपतींसमोर सुनावणी होणार आणि त्यांना तोफेच्या तोंडी दिलं जाणार या वार्तेनं माणूस अन माणूस भयकातर झालं. आबा, सुनबाई, आबा, शांत व्हा, शांत व्हा. आमचं ऐका, शांत व्हा. खरंच तुम्हाला बघितलं की मासाहेबांचीच याद येते. तुम्ही तशाच आहात. या क्षणी गडावर आम्हाला समजून घेणाऱ्या एकट्या तुम्हीच आहात. येसू, मासाहेबांना विसरू नका. याहून बिकट प्रसंगातून त्या कैकवार गेल्या आहेत. कुळाला साजेल असं एवढं थोर धैर्य गडावर फक्त तुमच्यातच आहे. विश्वास ठेवा. तुमच्या सौभाग्याला हात घालण्याचं कर्म जगदंबेनं आमच्या हातून घडवलं तर पुन्हा म्हणून आम्ही त्या सिंहासनावर दिसणार नाही. हयातभर तुमच्या सेवेसाठी रुजू होऊ. आबा, तुम्हाला मासाहेब मानूनच. आता आमच्या हातून काही घडू नये यासाठी त्या जगदंबेला साकड घाला. आम्ही ते घालून आलोच आहोत. आबा, मुली, डोळे पुस. तुला आम्हाला डोळे आहेत ते जगदंबेचे. ते पाजरून नाही चालायचे. येतो आम्ही. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित क्षत्रिय कुलावतांश तो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पदपातशः श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज. आदब, आदब, आदब. मोरोपंत, बाळराजांना तुमच्यातर्फेच उभे करून घ्या. जी. न्यायाधीश, तुमच्यातर्फेचे कामकाज दरबारी रुजू करा. आज्ञा सरकार. आरोपित युवराजांना पेश करा. दादा महाराज, तुम्हास असे का आणले? आबासाहेब, सांगा ना. मोरोपंत, बाळराजांना त्यांच्या महाली पावते करा. जी. चला बाळराजे. दादा, दादा, दादा महाराज, दादा महाराज. चला बाळराजे. न्यायाधीश, आरोपीस समज द्या. दरबाराचा रिवाजी मुजरा रुजू झालेला नाही. माफ करा, मुजरा रुजू व्हावा. आरोपितावरचे आरोपपत्र दरबारात पेश करा. न्यायाधीश. जी आज्ञा. आरोपित राजमान्य राजश्री संभाजीराजे बिन वाचा पंत. संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले, उमर 18 वर्षे, हाली राहणार किल्ले रायगड. तुम्हावरी फिर्यादी राजमान्य राजश्री अनाजीपंत बिन दत्तोजी प्रभुणीकर सुरनीस, किल्ले रायगड, उमर वर्षे अजमासे 50, हाली राहणार किल्ले रायगड यांची वहिमी फिर्याद ऐसी, जे तुम्ही फिर्यादीचे नाट्यातील कबिल्याकडील घरपणासाठी आलेल्या गोदावरी नामे करून असलेल्या सवाष्ण स्त्रीचे बळमर्दीने किल्ले रायगडवरून हरण केले आहे. सदरील स्त्री हाली तुमचे कब्जात म्हणून किल्ले रायगडावरून हरण केले आहे. सदरील स्त्री हाली तुमचे कब्जात
म्हणून किल्ले लिंगाण्यावर असे. अण्णाजी, पेश केली फिर्याद तुम्हास मंजूर आहे का? जी. आरोपित संभाजीराजे तुम्हास आरोप मंजूर आहे? नाही, आम्हास आरोप साफ नामंजूर आहेत. मतलब बाई तुमच्या कब्जात नाहीये का? जी आहे. मग आरोप नामंजूर काय म्हणून? बाई आमच्या कब्जात नाही, कैदेत आहे. आम्ही तिचे हरण केलेले नाही, तिला राजरोसीनं आमच्या कैदेत घेतलेलं आहे. कोण हेताना? कोण अधिकारानं? मतलबी माणसांचा तिला आमच्या विरुद्ध भरीला घालण्याचा मनसुबा होता म्हणून. आमच्याशी संबंधित असलेली बाब भलत्या थराला जाणार होती म्हणून युवराजांच्या अधिकारात आम्ही बाईला कैदेत घेतलंय. छत्रपती महाराजांचे फर्जंद या नात्याने भोसल्यांना प्रसंगी प्राणांचे मोल इज्जत जपावी लागते हे स्मरून संभाजीराजे भोसले या नात्यानं आम्ही बाईला कैदेत घेतलंय. कोण मतलबी माणसे? कसला मनसुबा? आम्ही विचारतो, कोण माणसे तुमच्या खिलाफ बाईस भरीस घालू बघणारी? कसला मनसुबा होता त्यांचा? नाही महाराज, आम्ही त्यांचं नाव या दरबारी इथं घेऊ शकत नाही. मग तुमची सफाई खडी होऊ शकत नाही. महाराज, क्षमा असावी. या फिर्यादीचे सुनावणीचे काम खुद्द बाईलाच दरबारी पेश होण्याची आज्ञा व्हावी. अभय देऊन तिच्या तोंडूनच खऱ्या खोट्याची शहानिशा व्हावी असं आम्हाला वाटतं. नाही, बाई माणसाला भरल्या दरबारी पेश होण्याची आज्ञा करणं आम्हाला रास्त दिसत नाही. अण्णाजी, आरोपित म्हणून खुद्द युवराज या भरल्या दरबारी आणण्यात आलेले आहेत हे तुम्ही विसरत आहात. मोरपंत, बाईला अभय देऊन दरबारी पेश होण्याची समज द्या. जातीनं तुम्ही हे काम हाती घ्या. जी सरकार. आरोपित संभाजीराजे, तुमचे निर्दोषपण दरबाराला जाहीर होईपर्यंत कमरेची युवराजपणाची तलवार आणि भोसले कुलाची शान असलेली कवड्यांची माळ अंगी वागवण्याचा तुम्हास कोण अधिकार आहे? नाही, आमची वाटल्यास गर्दन उतरली जावी, पण ही माळ. महाराज, क्षमा असावी. युवराजांचे दोषीपण सिद्ध झाल्याखेरीज ती माळ साक्षात जगदंबेलाही त्यांच्या अंगावरून उतरवता येणार नाही. आम्हाला विश्वास आहे, आरोप सिद्ध झाला तर माळ उतरण्यापूर्वी युवराज बोलल्याप्रमाणेच गर्दन उतरून ठेवतील. ठीक आहे, पुढील कार्यवाहीपर्यंत हा दरबार इथेच थांबवण्यात येतोय. गोदावरीला आणण्यासाठी लिंगाण्यावर गेलेले मोरपंत रिकाम्या हातांनी आणि खिन्न जड मनानं परतले. कारण जिथून कुणीच परतू शकत नाही अशा दरबारात गोदावरी जाऊन पोचली होती. निसर्ग विधीचं निमित्त करून संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या पहाऱ्यातून गोदावरी बाहेर पडली आणि तिनं लिंगाण्याच्या कड्यावरून खालच्या खोल खाईत स्वतःचा जीव लोटून दिला. मोरोपंतांनी आणलेल्या वार्तेनं अवघा रायगड विचित्र शोकसागरात बुडाला. गोदावरीनं आपल्या कृतीनं साऱ्यांची जवान बंद करून टाकली होती. संभाजीराजांवरचे चौकी पहारे उठवण्यात आले. गोदावरी गेली, पण जाताना युवराजांना कायमचा सल देऊन गेली. तुम्ही आमचा डोळा लागला होता. केव्हापासून असे पाय चुरत आहात? झाला थोडा समय. आम्हास विश्वास होता तुम्ही याल म्हणून. हा खोकला त्यासाठीच आम्ही उपकारी मानला होता. आबासाहेब, पाणी. शंभू, आम्हाला तुमच्या बेडरपणाचं अप्रूप वाटतं. तुमच्या वयात तुमचं बेडरपण आमच्या अंगी असतं तर आईच्या पाठबळानं केलं याहून आम्ही अधिक काही केलं असतं. आबा, थांबा, आम्हास बोलू द्या. शंभूराजे, बेडरपणा भलत्या ठिकाणी पणाला घातला की त्यातून काय निघतं हे आता ध्यानी ठेवा. एका सतीच्या आहुतीला तुम्ही बांधलेले आहात. कशानंही त्याची फेड होऊ शकत नाही. कोणाच्याही नामी बदनामीपेक्षा तिचा जीव मोलाचा आहे. आबासाहेब, आम्हाला खंत एकाच गोष्टीची वाटते. जे मनी खुपतं ते तुम्ही आम्हाला खुले बोलत नाही. आमची धास्त घेता. सारे मानतात तसेच तुम्हीही आम्हाला छत्रपती मानता. विसरता आम्ही तुमचे आबासाहेब आहोत. आमच्या जागी असता तर कळलं असतं की छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम निखाऱ्यावर मग ऐरणीवर घालणं पडतं. विचार करा.
एक भरल्या चुड्याची स्त्री हाकनाक बळी गेल्यावर हयात असत्या तर मासाहेबांच्या समोर कुठल्या तोंडानं तुम्ही वा आम्ही उभे राहिलो असतो. शंभू, त्यांच्या स्मरणासाठी झडणाऱ्या घंटेचा नाद कधीच परता सारू नका. एक वेळ आम्हास विसरला तरी चालेल, पण त्यांना मात्र कधीच विसरू नका. आबा आबा शांत व्हा, शांत व्हा शंभू, शांत व्हा. सबूर सबूर. तबीब आले, उठा. मुजरा महाराज, मात्रा देण्याचा समय झाला. आम्हास आता मात्रेची जरूर आहे असं वाटत नाही. ढास सुमार झालीय. असो शंभूराजे, आम्ही तुम्हास पसंत पडेल अशा आसामीची भेट घडवून आणणार आहोत. उमाजी पंतांना बोलवा. मुजरा महाराज, याद फरमावलीत. युवराज, हे पंडित उमाजी पंत, आम्ही त्यांना मुद्दाम बोलावून घेतलंय. प्रणाम युवराज. प्रणाम. आमचा ज्वर उतरला की आम्ही साताऱ्यात जाणार आहोत. तुमचा वेळ केशव पंडित आणि यांच्या सोबतीत कारणी लागेल. हे थोर शास्त्र जाणते आहेत. ग्रंथाचा वकूब आहे यांना. तुमचं काव्यशास्त्र यांच्या संगतीनं वाढीस लागेल असा भरोसा आहे आम्हास. जशी आज्ञा. चला व पंडित. एक ऐकता? जी. नखशिखा हे राधेवरचं काव्य तुम्ही बांधलत हे ऐकून आहोत आम्ही. आम्हास ते ऐकवलं नाही. आता या पंडितांच्या संगतीत आम्हास ऐकण्यासारखं काही बांधून दाखवा. जी. छावा मूळ कादंबरीकार शिवाजी सावंत. नभोनाट्य रूपांतर प्रसाद मिरासदार. दिग्दर्शन सुहास कुलकर्णी. संगीत दिग्दर्शन सलील कुलकर्णी. ध्वनिमुद्रक मकरंद सरदेशमुख. निर्मिती संयोजन शेखर काळे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती रोहन्स आय. सहभागी कलाकार आशुतोष कुलकर्णी, जयंत बेंद्रे, स्मिता ओक, मनीषा महाजनी, पूर्वा कुलकर्णी, सुनीता ओगले, अनंत कान्हू, निमिष तोटे, अशोक लेले, सागर बेंद्रे, मानसी लोणकर, श्रुतायू काळे, अन्वय बेंद्रे, वसंत भडके, रवी बापट, धीरेश जोशी, सिद्धेश्वर झाडबुके. छावा ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. संभाजी राजा तसा जल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा.